इकडे वावरातले कांदे आहे ना आपण चाळीमध्ये भरायला सुरुवात केलेली आहे. पण म्हटलं चाळीची पण फिटिंग व्हायला पाहिजे, म्हणजे कसं आहे पावसा पाण्याचं टेन्शन नकोय. तर मग आपल्या कांद्याचे आहे ना बरेच प्लॉट आहे ते आता आपण चाळीमध्ये ना भरायला सुरुवात करू राहिलोय. आता आपण कांदे आहे ना अगोदर कांदे काढले आणि डायरेक्ट वावरामध्ये पुळी मारून दिली बरं का, म्हणजे 15-3 वार झालेले आपले कांदे काढून आणि आता ते आपण भरायला सुरुवात करू राहिलोय. तर मग आता आपण जाळ्यांनी माल डायरेक्ट उचलणार आणि डायरेक्ट चाळीमध्ये स्टॉक करणार. म्हणजे आपण आहे ना झाले तर लाख नाही तर खाक ह्याच इथून आपण यावर्षी चाळ भरणार आहे. म्हणजे चाळ आपण काय म्हणजे पूर्णपणे कांदा स्टॉक करणार आहे आपण डायरेक्ट. आता आपले तर रेन पाईपावरचे पण कांदे काढाय आलेले बरं का, आपण ते डायरेक्ट स्टॉक करणार आहे. म्हणजे डायरेक्ट वावरा म्हणून डायरेक्ट चाळीमध्ये आणि डायरेक्ट स्टॉक करून टाकणार आहे. मग पाहू काय होतं ते. तर आपण तर सगळे कांदे आता आहे ना चाळीमध्ये स्टॉक करून टाकणार आहे. म्हणलं पुढली पावसा पाण्याची तयारी करून ठेवा, कारण आपण आहे ना डायरेक्ट पडदा सिस्टीम करून राहिलो बरं का. म्हणजे हँडल मारला ना डायरेक्ट पडदा वर आणि डायरेक्ट खाली येणार आपला. म्हणलं टेन्शनच नको. तर मग काय इकडे मळ्यातले कामं चालूच राहणार आहे बरं का. तर इकडं आपल्या आहे ना 2 नंबरच्या माझ्या लाडक्या लेकीचा बड्डे होता आणि तिचा केक आणायला आहे ना आपल्याला डायरेक्ट समनापूरला जायचं होतं. मग काय तिकडे समनापूरला गेलो, केक वगैरे आणला आणि संध्याकाळी मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट केला बरं का आमच्या समूचा. तर समूह आपली ना 3 वर्षाची झालेली आहे आता. आता आपला व्हिडिओ आवडला तेवढं लाईक करा आणि कमेंट करा, अजिबात विसरू नका. धन्यवाद.